महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, या चित्रपटाच्या निर्मिती कशी झाली किंवा चित्रपटाचं दिग्दर्शन कसं झालं या संदर्भामध्ये आपण या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये पाहिलं. मुलाखतीच्या आता या शेवटच्या टप्प्यामध्ये या संपूर्ण चित्रपटाला जर कोणी जुळवून ठेवण्याचं काम केलं असेल, तसं पाहायला गेलं तर प्रत्येक चित्रपटामधली अभिनेत्री हे संपूर्ण प्रेक्षकांचं म्हणा किंवा आत्ता ह्या रांगडा चित्रपटामधून जर सर्वांचं लक्ष जर कोणी वेधून घेणार असेल तर ते या चित्रपटातील अभिनेत्री सध्या आपल्यासोबत आहे. मॅडम नमस्कार. आज या चित्रपटाच्या निमित्त कशा पद्धतीने काम करण्याची संधी किंवा हा चित्रपट आमच्या प्रेक्षकांनी का येऊन पाहिला पाहिजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आमचा प्रेक्षक किंवा आमचा बैलगाडा मालक सर्वात जास्त घाटामध्ये असतो, तिथून त्याला वेळ काढून येणं हे का महत्त्वाचं आहे ते थोडंसं आम्हाला तुमच्या शब्दात सांगा. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी मराठी अभिनेत्री मयुरी नव्हाते. रांगडा या चित्रपटाला सर्वप्रथम सगळ्यांनी का बघितलं पाहिजे असा प्रश्नाचं या उत्तर मी पहिले देईल. कारण ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यत आणि कुस्ती यासाठी खूप जास्त क्रेज आहे मी असं ऐकलेलं आहे. तर ते प्रेम दिसून आलं पाहिजे आणि तुम्हाला मला वाटतं की रांगडा चित्रपट बघताना ते तुम्हाला कळणार आहे की तुमचं जे आपली एक असतं ना कनेक्शन असतं ते तुम्हाला दिसणार आहे तिथे. आणि सहज माझं सिलेक्शन यासाठी रांगडासाठी कसं झालं की सरांचे मित्र आहेत नौशाद सर आणि ते माझे कॉमन फ्रेंड्स आहेत, त्यांच्या थ्रू आमची मीटिंग झाली होती आणि त्या कारणाने मग सिलेक्शन झालं होतं. आणि चित्रपटाचा अनुभव खूप सुंदर होता. मी कधी बैलगाडी चालवली नव्हती पण असं वाटलं नाही की म्हणजे ती भीती वाटलं नाही करताना की चालवताना किंवा ते रेसिंगचे बैल आहेत की कसे मी म्हणजे, पण ती काहीच भीती मला वाटली नाही आणि मजा आली. सगळ्यांचा खूप छान असा सपोर्ट होता चित्रपटाच्या शूटिंगच्या टाईमला म्हणा की त्यानंतर झालेल्या नंतरही प्रमोशन आता जे चाललेलं आहे त्यासाठी खूप चांगला असा सपोर्ट आहे. तर जी टीम आमची म्हणजे एक फॅमिली म्हणून जुळली आहे. तसंच ग्रामीण भागातील लोक बैलगाडा शर्यत आणि कुस्ती या भागातील लोक यांना एक परिवार समजून हा चित्रपट बघायला यावं अशी आमची इच्छा आहे. चित्रपटाचे निर्माते आणि चित्रपटाची खलनायकाची भूमिका ज्यांनी केली त्यांचे जवळचे दोस्त आपण असं चित्रपटात म्हणूया. सर, कशा पद्धतीने निर्मिती आणि त्या भूमिकेमध्ये तुम्ही जे आहात खलनायकाची मित्राची भूमिका काय सांगता? माझा मित्र अमोल लंके ते मला भेटले एकदा की म्हणले असं असं काम आहे की करणार का. मी म्हणलं मला काय माहीत नाही जास्त. ते म्हणले काय नाही फक्त काम करायचं आहे असं आमचं बोलणं आलं. आणि मग नंतर आमचं आयुब सरांसंग बोलणं आलं. त्याच्यानंतर ते म्हणले, मी म्हणलं चालन. ते म्हणले आपण काम करायचे आमचं. मग म्हणलं कशा पिक्चर आहे? ते म्हणले कुस्तीवरती आहे. कुस्ती म्हणल्यामुळं आवडीने म्हणलं करू. त्यानंतर परत बैलगाडीचं हे मान्या बैल म्हणलं म्हणून मी म्हणलं ते पण चांगलं आहे नाही का. असं बोलता बोलता मग आम्ही काम केलं. नंतर पिक्चर चालू असताना जरा थोडं शूटिंगच्या वेळेस अडथळा आला पेमेंटचा. तर असं इकडे तिकडे मग आम्ही इकडे तिकडे बोलताना आम्ही स्वतः फंडिंग लावलं. ओके, हो. धन्यवाद सर. तर मंडळी, एक गोष्ट आपण मुलाखतीच्या मागाशी पाहिली की प्रत्येक बैलगाडा मालक आज आनंदी आहे कारण आज बैलगाडा क्षेत्रावरती चित्रपट येतोय. आज आपल्याला कुस्ती क्षेत्रातलं एक खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहे. कुस्ती क्षेत्रावरती कुस्ती असेल, बैलगाडा मालक असेल, या सगळ्याचं समीकरण जुळून आल्यानंतर कशा पद्धतीने आज कुस्ती क्षेत्रामध्ये येत्या काही दिवसात वातावरण आहे. सर, आज कुस्ती क्षेत्रावरती एक चित्रपट येतोय, काय चांगले दिवस पुढे येणार याचा बदल आपण सध्या पाहूया. आता याच भागातील या ज्या ठिकाणी आलो आहे याच भागातली पहलवान महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षी डबल महाराष्ट्र केसरी झाला आहे. तो एक बैल त्याच्या पण कुटुंबात बैलगाडा आहे आणि त्याच आणि पैलवान पण आहे. तर या भागात जे आता आहे की ही घाटातील बैल मी आता पाहिलो तर बैलगाडा शर्यत घेताना किंवा बैलगाडा एक बैल पाळत असताना एक किंवा दोन त्याला किती कष्ट लागते, त्याच्यावर माणूस शेतकरी किती प्रेम करतो हे मी जवळनं पाहिलेलं आहे. घरात का स्वतःला नसलं तर चालेल पण त्याला स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळणं म्हणजे हे शेतकऱ्याचं काम आहे. कारण असा प्राणी आहे बैल की मी बरेच वेळा मी सुद्धा म्हणायचो अरे एवढं का. तर या बैलामुळं शेतकरी जिवंत राहिला आहे, परंपरा आपली जिवंत राहिल्या. महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रांनी कुस्तीचा फड असेल, बैलगाड्याचा फड असेल किंवा तमाशाचा फड असेल, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही जिवंत ठेवण्यासाठी माणसावर किती संकट आली तर यात तुम्ही बघितल्यानंतर पिक्चर लक्षात येईल
की संकट आले तर शेतकरी घाबरलेला नाही. संकटात अनेक वेळा बैलानं त्याला संकटातनं बाहेर काढायचं काम केलं आहे. तर आवर्जून सर्वांनी हा पिक्चर पाहण्यासारखा आहे. हे सांगत असताना पैलवान की मस्त बऱ्यापैकी सर्वसाधारण कुटुंबात खेड्यापाड्यात पैलवानकी आहे, पण त्याला चांगलं दिवस आज या भागाचं नाव देशभर करणारा याच भागातला राक्ष पैलवान. पण सर्वांना वाटते तसा माझा मुलगा व्हावा, पण हे करत असताना किती मेहनत असते. एखादा मन्या बैल, सगळ्यांना मन्या चावळतात सगळं भाग, पण प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरात असावा. आज त्या बैलाची त्या मालकाने जवळकर यांनी समाधी बांधल्या, म्हणजे त्या बैलानं असो किंवा पैलवान असो केवढं मोठं नाव करू शकतो. जीवनात सर्वांना आणपाणी सगळं मिळते, नाव करायला कष्ट करावं लागते आणि त्या पद्धतीचा व्यक्ती व्हावं लागते. लहान मुलागत सांभाळणं पाहिजे, पैलवान असेल किंवा बैल असेल. तो आपलं नाव, मालकाचं नाव कसं उंचाव करेल ते या पिक्चरात पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार. आता सर, एक गोष्ट आता तुम्ही चित्रपटामध्ये एका भूमिकेमध्ये देखील आम्ही पाहतोय आणि कदाचित तसं पाहायला गेलं तर अभिनेत्री असेल, अभिनेता असेल, खलनायक असेल, हे तर ह्यांचं रोल एक वेगळ्या पद्धतीने करतच असतात. पण या सगळ्यांना जर अजून एका वेगळ्या तराजूच्या वेगळ्या बाजू जर उचलून धरत असेल तर त्यातली जी कॉमेडी भूमिका आपण असं म्हणू ती पण गरजेची असती, की जी आयुब सरांनी या चित्रपटामध्ये आणलेली आहे. तुमचा रोल किंवा काय सांगता त्या संदर्भात? आता मी माझं कौतुक करणार नाही, पण ज्यांनी पाहिलं आहे ते मला तेवढंच सांगतात की तुझ्यामुळं पिक्चर पूर्ण हल्ला या. कारण का तर बऱ्याचशा विनोदी भूमिका आहेत. तुम्ही बघितल्यानंतर मला आता मी सगळं सांगू शकत नाही, कारण ते मी बघितल्यावर मला हसू येते. मग बाकीच्यांना यांना तर विचारूच करू नका. सगळ्यात महत्त्वाची भूमिका ती विलनची. विलन मी म्हणतो बरेच पिक्चरमध्ये बघितले तुम्ही. आज ना निळ फुलेंना बघितलं तर पहिल्या म्हातारी माणसं बायका पिक्चरमध्ये दिसलं तर म्हणते हे मुर्दे आहे म्हणल्यावर रडायचं चालू करायचा. हा विलन बघितला ना, विलनमध्ये खतरनाक विलन दाखवला आहे. जसं काय तेलुगूवाले सुद्धा विचारायला लागले आम्हाला हा माणूस पाहिजे म्हणून. मी रिअल सांगतोय. पण पिक्चरातला विलन लय खतरनाक असा दृष्ट दाखवला आहे, पण ओरिजिनल माणूस राजा माणूस आहे, हळवा माणूस आहे. म्हणजे प्रत्येकाची काळजी घेणारा माणूस कोण असेल तर विलन आहे. म्हणजे हे पिक्चरातला विलन वेगळा, पण पिक्चरात बघितलं की तुम्हाला वाटणार त्याला कापावं का काय करावं, एवढा राग येणार आहे, एवढा भयानक आहे त्यात. पण असा राजा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं करत असताना आज आम्ही मुलाखती देतोय, ह्या डायरेक्टरची परिस्थिती मी जवळून पाहिल्या की हा पिक्चर तयार करत असताना स्वतःची शेती घाण ठेवल्या. मी साक्षीदार आहे. तरी मी त्यांना 2-3दा नको म्हणलं हे, पण ती स्टोरी ऐकल्यावर सुद्धा मला दम निघाला नाही. अर्धा पिक्चर झाल्यानंतर अनेक प्रसंग आले, अनेक संकट आली, पण आज त्या संकटाला हे सर्व साथीदार आपले अमोल लंके असेल, बबलू असेल, राहुलदादा गव्हाणे असतील, अनेक लोक उभा राहिली आणि पिक्चर तयार झाला. बाकीच्या गोष्टीला मदत लागणार होती. काही लोक बघायला आल्यावर परत तिने म्हणजे आम्ही मदत करतो, म्हणजे एवढा पिक्चर चांगला झाला आहे. आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं. आणि तुम्ही आला विषय माझ्या भूमिकेचा, मी असं सांगणार नाही, बघितल्यानंतर नक्कीच येऊन बघितलं. तर मला एक विचारायचं की सरांनी आता दिग्दर्शक सर आहेत आयुब सर, यांनी निवडताना प्रत्येक माणूस हा त्या क्षेत्रामधला तरबेज निवडलाय. तुम्ही पण खऱ्या आयुष्यात कॉमेडीच आहात का? माझ्या आयुष्यात पैलवानकी क्षेत्रात सगळ्यात मी आनंदच घेतलाय. संघर्ष तर माझ्या आयुष्यात फार मोठा पैलवानकी झाला आहे, पण त्यासुद्धा संघर्षात मी तालमीत जरी गेलो तर मी परत जॉबला लागलो होतो, पण वाट बघायची मी कधी येतोय. आमची एक रूम होती, रूममध्ये हसायसाठी वेटिंग असे, आम्हाला घ्या, एवढी विनोद मी करायचो. काही करायचो म्हणजे, कारण बालपणापासून समोर की विनोदात राहणे, आनंदात राहणे, आपल्याकडून पुढचा माणूस समाधानी राहिला पाहिजे, हे माझं कायम डोक्यात असतो. कारण हे माझे मित्र जेवढे पैलवानकीत राहिलेत, माझे वर्गमित्र असतील किंवा कुस्ती क्षेत्रातले संपर्कातले, ते बघितले तरी आवर्जून जाणार आहेत. आम्हाला एवढं हसवलं म्हणजे पिक्चरच किती हसवणार आहे, त्यासाठी बघायला जाणार आहेत.
खूप खूप धन्यवाद सर. तर मॅडम आम्हाला थोडंसं हे विचारायचं की आयुब सरांनी मागाशी सांगितलं की चित्रपटामध्ये बैलगाडा मालक, पैलवान आणि बैलगाडा शर्यत असेल, कुस्ती असेल, या सगळ्यांचं समीकरण जुळवून परत याच्यामध्ये प्रेमाचं किंवा आपण काय म्हणू लव्ह स्टोरी देखील याच्यामध्ये आहे. तुमच्याकडून आम्हाला सांगा की शर्यत, कुस्ती, लव्ह स्टोरी किती प्रमाणामध्ये आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? मला वाटते हा चित्रपट बैलगाडा क्षेत्रावर आहे आणि कुस्ती आणि पैलवानकी ही जास्त दाखवण्यात आली आहे. पण थोडीफार आपल्याला तो जो रोमॅन्स दाखवायचा असतो चित्रपटामध्ये तो असायलाच पाहिजे, कारण डिमांड असते ती पब्लिकची आणि ते खूप छान पद्धतीने दाखवली गेली आहे. आणि मला वाटतं की कुणालाच असं बघताना त्यामध्ये कुठला असं एक वाटणार नाही की हा चित्रपट बघायला नाही झाला पाहिजे. एकदम फॅमिली शो आहे आणि खूप असा म्हणजे सगळ्यांना जुळवणारा शो आहे. आणि मला वाटते की एक मी जसं म्हटलं तुम्हाला आधी की परिवार ग्रामीण क्षेत्रातला आणि हा एकदम म्हणजे सगळ्यांना वाटेल की आम्ही आपलंच आयुष्य जगतोय आणि बघतोय म्हणून. सर, या चित्रपटाची या बऱ्याचशा प्रश्न उत्तरांसंदर्भात आपण माहिती पाहिली, पण मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा. खरं तर हा चित्रपटाचे डिरेक्टर यांना विचारला पाहिजे, पण त्यांच्याकडून पाहिजे ते उत्तर येणार नाही. मला हे विचारायचं आहे की आता त्यांच्यासोबत तुम्ही बरेच जण होता, तुम्ही देखील रात्रंदिवस फिल्मच्या ह्याच्यासाठी निर्मितीच्या कार्यामध्ये फिरत होता. कशा प्रकारचा संघर्ष या व्यक्तींनी हा चित्रपट निर्माण करण्यासाठी केला आहे की ज्याचं आज चांगलं फळ आपल्याला पाहायला मिळत आहे? त्यांनी रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्यांचं गाव पिंपळगाव रोठा, पारनेर तालुका ते पुन्हा 140 किलोमीटरचं अंतर आहे. हे ते कधी टाईम टेबल बघत नव्हते. त्यांना वाघाची भीती होती त्यांच्या गावाच्या शेजारी. ती भीतीनं बाळगता ते रात्री कधी पण जाणे येणं राहायचं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा, माणसाच्या जीवनात 3 आनंद असतात, त्याच्यातला एक आनंद म्हणजे लग्न. त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी कमी मला वाटतं 4 ते 5 वाजता ते पुण्यामध्ये काम करत होते. आम्हाला रिलीजिंग पार्टनरचं एक प्रोजेक्ट दाखवायचा होता त्यांना आणि त्यासाठी ते आम्ही काम करत होतो. तर ते लग्नाच्या आदल्या दिवशी 5 ते 6 वाजेपर्यंत पुण्यामध्येच काम करत होते. आणि नंतर मी त्यांना सांगितलं तुमचं लग्न आहे दुसऱ्या दिवशी, तुम्ही जा. त्यावेळेस ते तिथून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा जो कार्यक्रम होता तो उशिरा झाला आणि ते होऊनसुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या लग्नाला गेलो. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की आपण आपल्या कामासाठी मी पुण्याला येतो. मी त्यांना विनंती केली की तुम्ही येऊ नका, तुमचं लग्न झालं, एक दिवस जाऊ द्या, नंतर या. म्हणजे लग्नाच्या 3ऱ्या दिवशी ते परत आपल्या कामावर हजर झाले. म्हणजे इतका संघर्ष आहे की त्यांनी त्यांच्या जीवनातला जो आनंद आहे तो बाजूला ठेवून ह्या चित्रपटासाठी त्यांनी योगदान दिलं आहे. हे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. खूप मजा असं योगदान आहे त्यांचं, सांगण्यासारखं खूप आहे. पण आता एवढंच. धन्यवाद सर. तसं पाहायला गेलं तर आपला बैलगाडा मालक देखील ताण भूक विसरून उन्हामध्ये पावसामध्ये घाटामध्ये जाऊन बैलगाडा शर्यत ही करत असतो, घाटामध्ये बारी करत असतो. त्याच पद्धतीने ह्या प्रत्येक टीममधले कलाकार असतील किंवा बॅकस्टेजची जी मंडळी असतील त्या प्रत्येकाने घेतलेली मेहनत ही येत्या 5 जुलै रोजी आपण पाहायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, आता आपण थोडंसं बैलगाडा मालकांकडे जाऊयात. तसं म्हणायला गेलं तर आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली सगळी मुलं आहेत, नाही का. आज गाडा बैल हा नाद करायला महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला तसं म्हणायला गेलं तर परवडत नाही, परंतु हा आज आमचा खानदानी नाद आहे, नाही का. याच्यासाठी आम्ही वैयक्तिक नाही का सगळेच आमची जी काही सातपुते परिवार आहे हे आमचे बंधू आहेत, नाही का, मावस बंधू आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस सुरुवात करताना नाही काय महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचे जे निर्माते आहेत नाही काय बाबाजी सातपुते, याचा तर आम्हाला आमच्या कुटुंबातला एक सदस्य सहनिर्माता झाला. सगळ्यात जास्त आनंद आम्हाला हा आहे. आज ही बैलगाडा संघटना चालवायला महत्त्वाचं म्हणजे सातपुते कुटुंब असताना महत्त्वाचं म्हणजे करंजविरे गाव असेल, पाईट गाव असेल, नाही त्यानंतर शेजारची आसपासची गावं असतील, त्यांचा सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे, नाही का. आज दावणीलाच आपण तुम्ही बघू शकता तरी 4 बैल आहेत, सगळी देशी गोवंशातली बैल आहेत, नाही का. आणि म्हैसूरी पण जातीचे आपल्याकडे बैल आहेत, पण आमच्याकडे देशी गोवंशाचे जास्त बैल आहेत. आणि प्रत्येक सातपुतेंकडे आजच्या कंडिशनला जर मागण्याला गेलं तर नाही का प्रत्येकाकडे 30-30, 40-40 म्हशी आहेत. प्रत्येक घरातला मुलगा हा पैलवानी सातपुते कुटुंबातला, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कष्ट करायचं, दूध पिळायची, ती कुठेतरी डेअरीला घालायची, त्याच्यातनं 2 रुपये येतील, त्याच्यातनं अर्थार्जन करायचं. महत्त्वाचं म्हणजे हे आम्हाला आजच्या कंडिशनला असं वाटतं की एक स्वप्नच आहे की पिक्चरमध्ये आपली बैल दिसणार आहे किंवा आमचा भाऊ आज सहनिर्माता झाला आहे. हे असं म्हणजे सगळं अविस्मरणीयच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात सगळ्यात महत्त्वाची मोलाची साथ आयुब हवालदारांनी आमच्यासारख्या छोट्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाला नाही का ह्याच्यामध्ये घेतलं, याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे. महत्त्वाचं म्हणजे. धन्यवाद दादा. तर मंडळी, एक गोष्ट सगळ्यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवली
डिरेक्टर असतील किंवा कलाकार मंडळी असतील की त्यातल्या प्रत्येकजण जो निवडला गेला, प्रत्येक जणांनी भूमिका करण्याचं जो काम केलं, तो प्रत्येकजण त्या ग्राउंड त्या मातीतनं आलेला माणूस आहे. कुस्ती क्षेत्रातला असेल, बैलगाडा क्षेत्रातला असेल, त्यांनी प्रत्येक तो माणूस नवीन चेहरा का घेतला तर त्याच्या अंगामध्ये तो गुण असावा म्हणून घेतला. थोडंसं आपण परत एकदा खलनायक जे आहे त्यांच्याकडे जाऊया. सर नमस्कार. एक थोडीशी गोष्ट आम्हाला अशी विचारायची की आज तसं पाहायला गेलं तर म्हणजे आपलं आरोग्यच ही सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्ही कुस्ती क्षेत्रातले आहात, आमच्या प्रेक्षकांना काय सांगता की रेग्युलर व्यायाम असेल किंवा कुठल्याही व्यसनाला बळी न पडता कसं राहिलं पाहिजे, थोडंसं काय सांगतं तुमच्या दृष्टिकोनातनं? नक्की सांगू शकतो. आमचे जे पैलवान जो काय वर्ग आहे आमचा मित्रपरिवार, आत्ता पण सकाळचा व्यायाम करतात आणि व्यायाम केल्यानंतर हाच असा विषय असतो का आपला जो दिवसभराचा शेड्यूल असतो तो चांगला जातो किंवा खाणंपिणं व्यवस्थित राहतं. आणि 100% जे पैलवान मुलं आहेत जो त्या क्षेत्राकडे वळाला त्याला 100% व्यसन लागत नाही, निर्व्यसनी राहतो आणि एक व्यायामाची आवड लागते. ज्यावेळेस मला ह्या पिक्चरमध्ये हा रोल भेटला, एक कॅरेक्टर भेटला मला, तर त्या दिवसापासून मी पण वर्कआउट पहिला करीत होतो पण अजून चांगला वर्कआउट केला आणि तो फिटनेस माझा त्या पद्धतीत राहिला आत्तापर्यंत. धन्यवाद सर. सर डिरेक्टर सर, मला एक गोष्ट अजून एक इथं विचारायची की तसं पाहायला गेलं तर तुम्ही स्वतः बैलगाडा मालक आहात, स्वतः दावणीला बरीचशी बैलं सांभाळली, पण आता तुमच्या टीममध्ये जी कलाकार मंडळी ह्याच्यातलं समजा एखादा नौका असेल की जो समजा आहे या क्षेत्रातला पण त्यांनी कधी बैल हँडल नाही केली किंवा काय, किंवा तुमचा जो हिरो आहे आपला चित्रपटाचा तर त्याला कधी समजा आता घाटामध्ये तो बैल समजा त्यांनी कधी हँडल केली होती का नव्हती, किंवा असं त्यांना सरावाचा किंवा प्रशिक्षणाचं काय आपण वेगळे पण त्यांना देण्याचा प्रयत्न केला? नक्कीच आपला जो हिरो आहे तो भोरचा आहे आणि त्या भागात जी बैलगाडा शर्यत चालते ती छकडी शर्यत चालते. आणि आपल्या हिरोनी फर्स्ट टाइम ज्या वेळेस सिलेक्शन त्यांचं आपण चित्रपटामध्ये केलं आणि त्यांना व्हिडिओ दाखवले की आपला चित्रपट बैलगाडा क्षेत्र होतो आणि ही बैलगाडा शर्यत आहे, या पॅटर्नमधले आमच्या 4 बैलातली बैलगाडा शर्यत आहे आणि हा बैल तुम्हाला जुंपायचा आहे. तर त्याच्या अगोदर त्यांना छाती लावणे काय असतं काय त्यांना काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. जोतं घ्यायचं कधी, हुकूम कधी होतो, बैल सोडायचे कधी, झोपून उभा बैल असतो, आवाजावरती बैल असतो, त्यांना कुठलीच गोष्ट माहीत नव्हती. तर त्यांना आम्ही 1-2 घाटावरती जाऊन त्यांना पर्सनली शेजारी आमचे शिवाजीदादाने आम्हाला त्यावेळेस जागा दिली, उभं राहिलं त्यांच्या साईडला. तिथे सगळं त्यांनी ते पाहिलं की असं जोत असतं, अशी झुपणी असते, अशी छाती लावायला लागते, अगोदर हा बैल झुपून उभा करायचा, तो झुपून उभा केल्यानंतर किती वेळानंतर हा बैल यायला पाहिजे, पुढे जे कांड असतं ते कांड कधी सोडायला पाहिजे काय, ते सगळी त्याला पूर्णपणे आपण ट्रेनिंग दिली आपल्या हिरोला. आणि ते थोडं म्हणजे आपला जो हिरो आहे थोडासा शरीर बिर्याणी असलं तरी एकदम हुशार होता. म्हणजे त्यांनी ज्या वेळेस एकदा झुपणी पाहिली तर सेकंड टाईमला आम्ही प्रॅक्टिसला म्हणून माझी घरची बैल घेऊन गेलो. बैल माझ्या घरचा खूप छान आहे, भारत नावाचा बैल आहे. ज्यावेळेस आम्ही बैल झोपायला घेऊन गेलो त्यांनी 1 टाईममध्ये एकदम ज्या पद्धतीने सुट्टी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सुट्टी केली. आणि तो प्रॉपर रांगडाच येतो. पण त्यांच्या पण गावात बैलगाडा शर्यत चालते, त्यांच्या गावात कुस्ती पण चालते, तो स्वतः पैलवान पण आहे. आणि ह्या गोष्टी आत्मसात करायला त्यांना फारसा काही वेळ लागला नाही, ते लवकर त्यांनी गोष्टी शिकून घेतल्या पूर्ण. धन्यवाद सर. आज या मुलाखतीच्या माध्यमातून खूप मोठी महाराष्ट्राला सर्वात फायद्याची गोष्ट जर कोणती घडणार आहे तर ती येते, त्याची तारीख आम्हाला ट्रेलर आणि चित्रपट कधी पाहायला मिळणार त्याची तारीख सांगू शकता का सर? नक्कीच सर. आपण चित्रपटाची रिलीजिंगची डेट 5 जुलै संपूर्ण महाराष्ट्रभरात 5 जुलैला आपला चित्रपट रिलीज होतोय. आणि त्याच्या अगोदर 23 जूनला आपण चित्रपटाचा जो ट्रेलर आहे तो ट्रेलर आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. त्या संपूर्ण प्रेक्षक मंडळींना, संपूर्ण मित्रपरिवारांना मी आवाहन करील की चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आपण चित्रपट बघावा. आणि सर अजून एक मी सांगू शकतो की लोकांनी चित्रपट का बघावा, कारण सर आता स्वतः मी बैलगाडा मालक आहे, मी माझ्यावरून सांगतो की इतर कामानिमित्त, कामाच्या व्यापानिमित्त घरातले जी पुरुष मंडळी आहेत ही मंडळी घरच्या बाहेर नेहमी घरच्या बाहेर असतात. आणि जे आमच्या बैलांचं म्हणजे 70% बैलगाडा मालकांची हीच कंडिशन आहे की त्यांचं संगोपन घरच्या महिला करतात, लेडीज पूर्णपणे. तर महिलांना सहसा तुम्ही घाटावर कदाचित 1% फक्त लेडीज वर्ग आहे, बाकी सगळे जेंट्स आहेत. तर ती एक संस्कृती आहे आपली. आणि आत्तापर्यंत लोकांनी ती आपल्या घरच्या महिलांनी ती संस्कृती जपलेली आहे की अगोदरपासून फक्त पुरुष मंडळीच बैलगाड्याच्या घाटावरती जायचे आणि आत्ता पण पुरुष मंडळीच बैलगाड्याच्या घाटावरती जातात. आत्तापर्यंत कोणत्या एका घाटात असं नाही का अर्धा घाट महिलांनी भरले वगैरे. तर मी एक महिलांसाठी एक सुवर्ण संधी सांगू शकतो की ज्या पद्धतीने तुमच्या घरचे लोक दिवसभर बाहेर असतात आणि तुम्ही सगळे तुमच्या बैलांना तुमच्या पोटच्या पोराप्रमाणे जीव लावताय, तर हे बैल घाटावर गेल्यानंतर किती पळतात, तुमची जी घरची मागची माणसं त्यांना बैल झुपायला किती त्रास असतो, हे सगळं तुम्हाला चित्रपटगृहामध्ये
रांगडा चित्रपटाच्या निमित्ताने पाहण्याचा योग मिळेल आणि तो योग कोणी सोडू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद सर. तर मंडळी, खरं तर आज आपल्या सर्व प्रेक्षकांना आग्रह करण्याची गरज नाही, कारण विषय हा आपल्या काळजातला आहे. नादच खुळा असा विषय डिरेक्टर यांनी आणलेला आहे. तर आवर्जून आपण सर्वांनी 5 जुलै 2024 रोजी फक्त एकट्याने नाही तर कुटुंबातील प्रत्येकाने हा चित्रपट, लहान मुलं असतील किंवा महिला मंडळ असेल तर या प्रत्येकाला घेऊन जाण्याची संधी आज खरं तर महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल पाहत राहा मंडळी. खूप खूप धन्यवाद. पूर्वी शेतकऱ्यांचा होता, आता व्यावसायिकांचा झाला आहे. ह्या कोपऱ्याचा माणूस त्या कोपऱ्याला माहिती पडू लागला आणि राजकारण्यांना आयतं व्यासपीठ मिळू लागलं. राजकारण्यांना जर एखादी सभा घ्यायची असेल तर पैसे देऊन लोक आणावे लागतात आणि या ठिकाणी आयतं पब्लिक, आयतं व्यासपीठ राजकीय लोकांना मिळते. म्हणून आता थोडीशी उद्योगपती पण याच्यामध्ये घुसलेले आहेत चांगल्या प्रकारे. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.